अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर 14 एप्रिलच्या पहाटे गोळीबार करण्यात आलाय। या गोळीबारात अभिनेता सलमान खान सुखरूपपणे वाचला असून सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत। मुंबई पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेतला असून सलमान खान यांच्या घरी जो गोळीबार झाला त्यात 2 आरोपींना आता सुरतवरून अटक करण्यात आली आहे। गोळीबार करण्याआधी या दोन्ही आरोपींनी पद्धतशीर प्लॅन केला होता। 15 दिवसांपासून सलमान खानच्या घराची रेकी करण्यापासून ते गोळीबार केल्यानंतर सुरतला पळण्यापर्यंत सगळं प्री प्लॅन तयार होतं। 14 एप्रिलच्या पहाटे सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर 2 दुचाकीस्वारांकडून गोळीबार करण्यात आला। विकी गुप्ता आणि सागर पाल अशी 2 आरोपींची नावं आहेत। या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। दोघांना सुरतमधून अटक केली असून त्यांना मुंबई पोलिसांच्या विशेष पथकानं मुंबईत दाखल केलं आहे। 14 एप्रिलच्या पहाटे सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपींनी दुचाकीवरून पळ काढत वांद्रे रेल्वे स्टेशन गाठलं। वांद्रे स्थानकावरून लोकलनं ते सांताक्रूजपर्यंत पोहोचले। सांताक्रूज ते सुरत त्यांनी रोडने प्रवास केला। त्यानंतर सुरतवरून गाडी बदलून पब्लिक ट्रान्सपोर्टने ते अहमदाबाद आणि तिथून भुजला गेले। सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याची तयारी जवळपास 1 महिन्यांपासून सुरू होती। दोन्ही आरोपी हे 1 महिन्यांपासून नवी मुंबईतील पनवेल येथे राहत होते। 15 दिवस मुंबईतील सलमान खानच्या घराची रेकी करण्यात आली होती। 14 एप्रिलच्या पहाटे सगळे गाढ झोपेत असताना संधी साधून त्यांनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला। दोघांकडेही 60.65 mm ची गोळी होती। चंपारणमध्ये टीम त्यांच्या कुटुंबासोबत चौकशी करत आहेत। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई।